जय महाराष्ट्र सर्वांना। पुणे जिल्ह्यामधल्या नसरापूर गावामध्ये 2 दिवसापूर्वी एक घटना घडली आणि ती घटना म्हणजे लहान बाळावरती एका 65 वर्षाच्या म्हाताऱ्याने नराधमाने अत्याचार केला आणि दगडाने ठेचून त्या बाळाची हत्या केली। आता ही प्रवृत्ती जी आहे ना, प्रवृत्ती म्हणा, ही विकृती म्हणा, नराधम हा नराधम असतो। पण आपल्याकडे झालं आहे काय, एखाद्या आडनावाचा व्यक्ती जर आला ना, तर आपण सगळ्यात पहिलं काय करतो, त्याची जात शोधतो की ह्याची जात कुठली आहे। आता याचं नाव होतं भीमराव कांबळे। मग सगळेजण त्याची जात शोधायला लागले। या व्हिडिओच्या अनुषंगाने मला एकच सांगायचं आहे की नराधम हा नराधम असतो, त्याला कुठली जात धर्म काही नसतो। ती प्रवृत्ती तशी असते, ती विकृती तशी असते। त्यामुळे ना, अशा विकृतीला शिक्षा केली पाहिजे, त्याची जात शोधत नाही बसली पाहिजे। कुठलीही जात कुठलाही धर्म हे असं कृत्य करायला सांगत नाही। त्यामुळे ह्या ज्या घटना अशा घडतात त्याच्यामध्ये पाहिजे आपलं संविधान खूप चांगलं लिहिलेलं आहे आणि त्या संविधानामध्ये प्रत्येक कृत्याला शिक्षा आहे। पण याचा वापर करणारी जी माणसं आहेत यांना कायद्याचं संविधानाचं काय पडलेलं नाही आहे आणि पोलीस शेवटी आपल्या प्रशासनाच्या हातची कटपुतली आहे। पोलिसांना तो अधिकारच ठेवलेला नाही की ते स्वतः काय निर्णय घेतील। एखादा विषय आला ना, तर त्यांना वरून एखादी ऑर्डर फॉलो करावी लागते, त्याच्यानंतर ते जाऊन पुढे करतात। म्हणजे हा बघा ना, हा इतका मोठा विषय एका लहान मुलीवरती, आणि तो जो आरोपी आहे तो आरोपी अगोदरच बलात्काराच्या केसमध्ये आतमध्ये होता आणि त्याला जामीन कसा मिळाला हे महत्त्वाची गोष्ट। त्याला जामीनसुद्धा मिळतो आणि तो जामिनावरती बाहेर येतो आणि बाहेर येऊन त्याने परत त्या बाळावरती अत्याचार करून त्याची निगृणपणे हत्या केली। माणुसकीला अतिशय काळीमा लावणाऱ्या ह्या गोष्टी ज्या आपल्या महाराष्ट्रामध्ये घडत चालल्यात, म्हणजे ह्यांना कायद्याची भीती राहिलेली नाही आहे। आता खरंचचं प्रकरण बघा, त्याच्यामध्ये सगळे VIP लोक ह्याच्यामध्ये आहे, पण याच्यामध्ये कोणाचंही असं प्रकरण येत नाही की ह्याला दगडाने ठेचून मारा किंवा ह्याला शिक्षा करा किंवा आपलं संविधानच नीट नाही आहे असं कोण म्हणत नाही। कारण याच्यामध्ये मुख्यमंत्र्यापासून उपमुख्यमंत्र्यांपासून सगळे नेते, सगळे मंत्री, त्यांच्याबरोबरचे खरंचचे फोटोज आहेत। फक्त काय शोधलं गेलं, खरंचची जात। आता मागे आमच्या ठाण्यामध्ये बदलापूरमध्ये एक असंच शाळेतलं प्रकरण झालं होतं। तिथेही 4थी शिकणाऱ्या मुलीवरती एकाने अत्याचार केला, पण त्या प्रकरणामध्ये जो संशयित आरोपी होता अक्षय शिंदे नावाचा, पोलिसांनी कुठलीही चौकशी न करता इतक्या तातडीने त्या अक्षय शिंदेचा अक्षरशः एन्काउंटर केला। का एन्काउंटर केला ते पोलिसांना माहिती। ती शाळा कोणाची होती, तर भाजपच्या एका नेत्याची शाळा होती आणि त्याच्या शाळेमध्ये हे प्रकरण घडलं होतं आणि हा विषय दाबण्यासाठी त्या अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला। पण आता हा जो विषय आहे नसरापूरचा, याच्यामध्ये पोलिसांनी आंदोलकांवरती लाठीचार्ज केला, महिलांवरती लाठीचार्ज केला। म्हणजे हे काय चालू आहे या महाराष्ट्रामध्ये? असं झालं आहे की एखाद्या विषयावरती आपल्याला एक आंदोलन करण्याचा सुद्धा अधिकार हे महाराष्ट्र सरकार देणार आहे की नाही देणार आहे? आणि संविधानाचं पालन करणारे पालनकर्ते हे जर अशा लोकांच्या सोबत असतील तर त्याला आपण काय म्हणायचं? मला असं वाटतं या आरोपीला सगळीकडनं जीवे मारण्याच्या वगैरे अशा मागण्या होतात, तर मला असं वाटतं ह्याला इतकं सोपं मरण का द्यायला पाहिजे? कारण हा आरोपी, याची प्रवृत्ती आहे ती, ह्याला लहान मोठं काही समजत नाही, ह्याला फक्त दिसते ती मुलगी। आणि अशा माणसाला इतकं सोपं मरण का दिलं पाहिजे? मला असं वाटतं ज्या प्रकारे छत्रपतींच्या काळामध्ये अशा आरोपींना चौरंग करायचा जो आदेश होता, रांजाच्या पाटलाला त्याचे दोन्ही हात दोन्ही पाय काढून वरती त्याला मलमपट्टी करून त्याला बरं करण्यात आलं आणि महाराजांनी आदेश दिला की याला रोज त्या चावडीत नेऊन बसवायचं। कशासाठी? तर सगळ्या येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना ती भीती निर्माण व्हायला पाहिजे की जर
एखाद्या महिलेवरती वाईट नजर टाकली तर तुमचा चौरंगा केला जाईल आणि हे त्याचं जिवंत उदाहरण. त्याचे हात पाय दोन्ही मुळापासून काढून त्याला रोज चावडीत नेऊन बसवायचे. आणि लोकांच्या मनात ती भीती होती की आम्ही जर असं केलं तर आम्हालाही हीच शिक्षा होईल. आता काय झालं ना, कायद्याची भीती राहिलेली नाही. हे असे आरोपी ह्यांना माहिती आहे की आता मी गेलो आता जामिनामध्ये मी बाहेर सुटेन, ह्यांना वाचवणारे वकील पण असतात. त्यांचाही सेल्फ रिस्पेक्ट कुठे गेलेलं आहे, कारण प्रत्येकाच्या घरामध्ये आया बहिणी आहेत. मुळात म्हणजे वकिलांनी अशा लोकांची केस का लढावी. एक गोष्ट आहे की निरपराध व्यक्तीला शिक्षा होता कामा नये, पण जो खरोखरच अपराधी आहे त्याच्याबद्दल काय, जो ऑलरेडी पॉस्कोमध्ये आतमध्ये होता, त्याने आपल्याच भावाच्या मुलीवरती अत्याचार केलेला होता, त्या आरोपाखाली तो जेलमध्ये होता आणि त्याला पुन्हा बेल मिळते आणि बेल मिळाल्यावरती बाहेर येऊन पुन्हा तो लहान बाळावरती अत्याचार करतो आणि दगडाने ठेचून मारतो. तर ह्या आरोपीला अशी कठोर शिक्षा व्हायला पाहिजे ना की त्याला लवकर मरण दिलं नाही पाहिजे. त्यालाही या प्रकारे चौरंगा करायला पाहिजे, त्यालाही चौकात नेऊन उभं करायला पाहिजे, त्याला बसवायला पाहिजे, त्याला रोज येताना जाताना कोडे त्याच्यावरती मारले पाहिजेत, चापकाचे फटके. त्याचे अंतरात्मासुद्धा त्याचा नकार केला पाहिजे, धिक्कार केला पाहिजे. जेवढी कठोर शिक्षा देण्यात येईल तेवढी त्या आरोपीला कठोर शिक्षा द्यावी. पण कृपया कोणत्याही आरोपीची जात शोधू नका. जात शोधण्यापेक्षा तो आरोपी कसा आहे त्याच्यावरती बोललं पाहिजे. ते आरोपीची एक विकृती आहे. आरोपी आरोपीच असतो, नराधम नराधमच असतो. त्याची कोणती जात धर्म काही नसतो. आणि जर जात बघून जर आपण या अत्याचारांना जर ओळखायला लागलं तर आजकाल तर बाबा लोकांच्या सुद्धा येतात गोष्टी कानावरती. आता सोशल मीडियावरती सगळ्यात व्हायरल होणारा व्हिडिओ म्हणजे ब्रह्मकुमारी जी संस्था आहे त्या संस्थेतून एका मॉडेलने व्हिडिओ टाकलेले आहेत. म्हणजे जात धर्म सांगत नाही की तुम्ही असे करा. त्यामुळे कृपा करून कुठल्याही आरोपीची जात धर्म शोधण्यापेक्षा त्या नराधमाला किती कठोरात कठोर शिक्षा होईल याच्यासाठी मागणी केली पाहिजे. बघूया आपलं महाराष्ट्र सरकार काय करते ते. पण जेवढे पालक आणि जेवढे फॅमिली आपल्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशात जे राहतात त्यांनी आपल्या मुलांकडे विशेषतः लक्ष ठेवलं पाहिजे. लहान मुलांना सगळ्या गोष्टी समजत नाहीत, तर आपली जबाबदारी असली पाहिजे. कारण प्रशासन किती तत्परतेने काम करते हे तुम्ही बघतायच. त्यामुळे आपल्या घरात किंवा आपल्या शेजारी पाजारी जी पण मुलं आहेत त्यांच्यावरती लक्ष ठेवा बारकाईने, त्यांची काळजी घ्या. पुन्हा असं कोण नराधम आपल्या मुलांवरती अत्याचार करता कामा नये. त्याच्यामुळे आपलं मूल आपली जबाबदारी हे स्लोगन लावा आणि अशा प्रकारे वागा. आपल्या मुलांची काळजी आपणच घ्या. एवढं बोलून थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.